श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे। तर या दिवशी या तिथीला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून सण साजरा करतो। तर यंदा यावर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे। जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते। या दिवशी व्रत केल्याने वैकुंठ धामामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते। श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12:45 पर्यंत आहे। यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे। तर आपल्याला या दिवशी मांडणी करण्यासाठी एक पाळणा लागणार आहे आणि बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, ही मूर्ती आपल्या घरामध्ये असतीच। तर पाळणा जर नसेल तर तुम्ही तो खरेदी करावा अगोदरच। तर त्या दिवशी आपण मांडणी करायची सोमवारी संध्याकाळी किंवा तुम्ही 12 पावणे 12च्या दरम्यान 12:30पर्यंत केली तरीही चालणार आहे। कारण पाळणा म्हणण्याची वेळ आणि जो आपण पाळणा हलवतो ती वेळ आहे 12:39 तर तोपर्यंत आपल्याला सर्व मांडणी करून घ्यायची आहे। चौरंगावरती वस्त्र टाकायचं आहे। वस्त्र टाकल्यानंतर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे। त्याला हळदी कुंकू गंध अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। त्यानंतर राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर ती पण मांडायची आहे, त्याचीही पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर बाळगोपाळाला आपण अभिषेक घालणार आहोत। पाण्याने किंवा दह्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक घालायचा आहे। अभिषेक करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, सेवा करायची आहे। कारण बडबड करत किंवा व्यर्थ असं काहीही जाऊ न देता आपण त्या ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण सेवा करायची आहे। तर मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर पूर्ण बाळगोपाळाला पूर्ण पुसून घ्यायचं आहे स्वच्छ। त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत। ते सर्व केल्यानंतर पाळण्यामध्ये बाळगोपाळाला ठेवायचं आहे, श्रीकृष्णाला ठेवायचं आहे। तर आपल्याला हे सर्व काही केल्यानंतर नैवेद्य तिथे ठेवायचं आहे, आरती वगैरे करायची आहे। नैवेद्य आपल्याला जो पण आपल्या घरात आपण बनवला आहे, खीर किंवा लोणी किंवा गूळ खोबरं हे सर्व काही ठेवायचं आहे। फळे ठेवायचे आहेत, सर्वात महत्त्वाचं फळे ठेवायचे आहे तिथे। तर असं सर्व काही आपण मांडणी केल्यानंतर आपल्याला 12:39 या वेळेत पाळणा हलवायचा आहे। तुम्हाला जर कुठला पाळणा येत असेल तर तो म्हणा, तुम्हाला पाळणा नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला लावून पण तो पाळणा म्हणू शकता। आणि असं सर्व केल्यानंतर आपल्याला रात्री मग जागरण करायचं आहे पूर्ण। आणि यामध्ये मग हे सर्व गोष्टी झाल्यानंतर जो प्रसाद केलेला आहे तो ग्रहण करायचा आहे। घरात जे पण व्यक्ती जागरण करत आहेत त्यांना द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व जन्माष्टमी सेलिब्रेट करू शकता, साजरी करू शकता। तर अशाच नवीन माहितीसोबत परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।